नमस्कार सगळ्यांना. आज शुक्रवारच्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे खास अतिथी आहेत आणि ते वाशीवरून आहेत. प्रॉपर वाशी. नवी मुंबई म्हटल्यानंतर खूप संचार असतो. तर प्रथम आपण त्यांची ओळख बघायच्या अगोदर आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे आपण शंखनादाने कार्यक्रम सुरू करूया. तर मी आरतीताई प्रभुणेंना विनंती करतो. आरतीताई, 1 मिनिट थांबा. हा आरतीताई. वा वा, छानशा शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला लागूया. सुरुवातीला आपण थोडं डिजिटल माध्यमातून ओळख करून घेणार आहे आणि नंतर त्यांची थोडीशी वैयक्तिक ओळख मी करून देईन. आपण डिजिटल माध्यम का प्रिफर करतो, तर डोळे वगैरे कान सगळे एका वेळेला काम करतात आणि व्यक्ती आपल्या लक्षात राहते आणि नंतर त्यांचा कार्यक्रम ऐकण्यामध्ये एक वेगळा आनंद मिळतो. आजचा विषय आहे काव्यानंद, रचना व किस्से यांनी सजलेला कार्यक्रम. सादरीकरण करणार आहेत सैयद दिलीप लक्ष्मण जांभळे. दिलीपरावांची ओळख म्हणजे ते चेंबूर येथील RCF या सरकारी खत कारखान्यातून मॅनेजर केमिकल्स म्हणून सेवानिवृत्त आहे. त्यांनी पूर्ण काळ सेवा दिलेली आहे आपल्या कंपनीला. आणि इतर ओळख म्हणायची तर एक रसिक कवी आहेत. आज आपल्याला त्यांची बऱ्याच पद्धतीने ओळख होणार आहे. एक रसिक कवी आहेत. नवी मुंबई साहित्य परिषद तथा मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाचे ते पदाधिकारी आहेत. वाशीमध्ये एक 40 वर्षापासून एक संस्था आहे या संबंधित कार्य करणारे आणि तिथे ते झोकून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे कार्यरत आहेत. दर महिन्याला साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. तिथून 6 वर्षे वाशी येथे साहित्य संमेलनाचे आयोजन केलेलं आहे. शाळा कॉलेज विद्यार्थ्यांची साहित्याची आवड वृद्धिंगत व्हावी म्हणून स्पर्धांचे आयोजन करतात. आपल्याला पुढे एका फोटोद्वारे ते कळणार आहे. तरुणांशी पण काम कसं करते ती संस्था. मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून स्वतःच्या कविता त्यांनी सादर केलेल्या आहेत. हा एक दुर्मिळ योग आहे की मुलीसोबत बाप लेक नावाचा कविता, गाणी, किस्से, शेरो शायरी अनेक कार्यक्रम त्यांनी मुंबई व मुंबई बाहेर केलेले आहेत. आपल्या पुढच्या पिढीलाही बरोबर घेणं आणि पुढच्या पिढीला एक प्रतिनिधी बनवून पुढच्या पिढीमध्ये या सगळ्या सांस्कृतिक गोष्टी रुजवणं हा याच्यामधून आपल्याला दर्शन होत आहे. निवेदक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या व स्थानिक कार्यक्रमातून सक्रिय सहभाग आहे त्यांचा. आपण काही फोटो बघणार आहोत. माननीय धनंजय गोखले यांच्या सोबत एका कार्यक्रमातला हा फोटो आहे. माननीय डॉक्टर महेश केळुस्कर यांच्या सोबत हा फोटो आहे. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संमेलनातला हा त्यांचा फोटो आहे. मराठी तरुण बदलतोय असं मागे बॅनरवर लिहिलंय. मराठी उद्योग जगत या कार्यक्रमातला एक हा छानसा त्यांचा फोटो आहे. कवी संमेलनात सहभागी असताना पोडियम वरूनचा त्यांचा फोटो आहे.
आकाशवाणीवर स्वतःच्या कविता सादर करणं. आकाशवाणी जर तिकडे जो वक्ता असतो तो कसा दिसत असेल असं जर तुम्हाला प्रश्न असेल तर हा फोटो नेहमी लक्षात ठेवा, कारण याच्यापेक्षा वेगळा सीन तिकडे नसतो. आणि समोर एक काचेच्या विंडोच्या पलीकडे रेकॉर्डिंग जिथे होतं त्या व्यक्ती बसलेल्या असतात आणि ते तिथून रेकॉर्डिंग करतात. हा जो त्यांचा कार्यक्रम आहे बापलेक म्हणून, त्यांच्या कन्यकाचं नाव आहे दर्शना जांभळे आणि दिलीप जांभळे. कविता, गाणी, गझल, शायरी, किस्से, कथनांचा मनोरंजन कार्यक्रम. हा त्यांचा स्टेजवर कार्यक्रम सादर करतानाचा फोटो आहे. मगाचा हा बॅनर होता. आणि बापलेक कार्यक्रमात कविवर्य माननीय अरुण म्हात्रेंसोबत हा त्यांचा फोटो आहे. दिग्गज कवींची आणि लेखकांची त्यांनी नावं घेतली आहेत आमच्या एक परवाच्या मीटिंगमध्ये. पण आपली ओळख, सगळे फोटो ठेवणं हा व्यासंग काही लोकांना असतो आणि काही लोक फक्त काम करत पुढे जातात. त्यांच्याकडे फोटोंचा संचार किंवा संचय थोडा मर्यादित असतो. पैकी आपले हे दिलीप जांभळे आहेत. निवेदिकाची शिजोरी म्हणून त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, स्फुट लेखाचे PDF पुस्तक. हे त्यांनी करोनाच्या काळात लिहिलेलं आहे. तो पूर्णपणे त्यांनी वापरलाय वेळ. आपण परत आजच्या विषयाकडे येतो. काव्यानंद, रचना व किस्से यांनी सजलेला कार्यक्रम आणि सादर करतायत दिलीप जांभळे. आता दिलीपरावांची मी थोडीशी चर्चा केली, कारण आपण म्हणतो ना की ही व्यक्ती अशी कशी घडली की जी आज 69 वर्ष असताना एवढं धडाडीचं काम करत आहेत आणि अजूनही आपल्या पुढच्या पिढी बरोबर करत आहेत. तर एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आई बाबा दोघही शिक्षक आणि त्यामुळे बालपण त्यांचं थोडं फिरतीच्या शाळांमधून गेलेलं आहे. 3-3 वर्षांनी शिक्षकांची बदली होते त्याप्रमाणे. परंतु 8वी ते 11वी हुरळी कांचन पुणे इथे ते बोर्डिंग स्कूलला होते. आणि हुरळी कांचन बद्दल ज्यांना माहिती असेल ते, नसेल त्यांना मला सांगायला आवडेल की गांधीजींचा आदर्श ठेवून फार निसर्ग प्राप्त, स्वावलंबन, भरपूर शिस्त असं तिकडचं त्या अखंड गावातलं खरं वातावरण आहे. आणि तिकडच्या बोर्डिंग स्कूलला त्यांची एक वेगळ्या प्रकारे घडण झाली असावी असं एक मी त्याच्यातून बोध घेतला. आई बाबा शिक्षक हा एक विषय झाला, बोर्डिंग स्कूल झालं आणि त्यांनी 11वी टेक्निकल विषयाने केलेली आहे. SSC 69 केल्यानंतर ते आपल्या RCF या कंपनीत जॉईन झाले, कारण टेक्निकल त्याच्यात बॅकग्राऊंड होती म्हणून. आता आपण यांची ओळख कशी म्हणणार? एक कवी आहेत, एक संस्थेचे पदाधिकारी आहेत, अखंड साहित्य सेवा आहे, तरुणांच्या घडणीत त्यांचा वाटा आहे, आकाशवाणी कलाकार आहेत, एक निवेदक आहेत. बापलेक या कार्यक्रमाने दोन्ही पिढींना एकत्र घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्यात आहे. एका पुस्तकाची निर्मिती आहे आणि एक वेगळाच गुण त्यांच्याकडून कळला, तो म्हणजे ते बोलता बोलता म्हणाले मी कमर्शियल आर्ट मध्ये पण थोडं काम केलेलं आहे. कमर्शियल आर्ट म्हणजे हा प्रिंटिंग टेक्नॉलॉजीला लागतो आणि पैकी इन्सान म्हणून एक आपल्या भारतभर काम करणाऱ्या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपनींना एकत्र घेऊन काम करणारा ग्रुप आहे. ते पोस्ट इंडस्ट्री मधल्या सेफ्टी मेजर्स वगैरे ह्याच्यावर पोस्टर्स कॉम्पिटिशन वगैरे घेतात. तर पैकी 2 पोस्टर्स त्यांनी बनवलेल्याला भारत म्हणजे अखंड भारताच्या लेवलवर बक्षीस मिळालेलं आहे. आणि एवढी त्यांची ओळख करून मी पुढची सूत्र त्यांच्या स्वाधीन करतोय. तुम्ही कम्फर्टेबल आहात? येस, कम्फर्टेबल. सुरू करा. मी तुमच्या बरोबर अनम्यूट आहे. हा, तुम्हाला काही अडचण असली तर मला सांगा आणि मला कळणार आहे. तुम्ही सुरुवात करा. काय मला आवाज येतो व्यवस्थित? होय होय. ओके.
सर्वांना नमस्कार. नमस्कार. दिलासा विरंगुळा केंद्र डोंबिवली. खरं म्हणजे मराठी भाषा असल्यामुळं आणि प्रत्येक शब्दातली नजाकत शोधायचा एक प्रयत्न नेहमी सतत असल्यामुळं मला हा प्रत्येक शब्द मी नीट विचार करून ऐकतो, बोलतो आणि सांगत असतो. तसं मला दिलासा विरंगुळा केंद्र हे नावच फार छान वाटलं. दिल म्हणजे हृदय. हृदयापासून म्हणजे आपण दिल से हा शब्द वापरतो. अशा दिलला जेव्हा समाजाविषयी आस वाटू लागते तेव्हा तो आगळा वेगळाच ठरतो. अशा दिलची आस विशेष आगळी म्हणूनच नाव सार्थ ठरतं ते म्हणजे दिलासा विरंगुळा केंद्र. अशा संस्थेने मला बोलायची संधी दिली, आभार मानायलाच हवेत. पूर्वी काय व्हायचं, कुणी आला, आता तरी आपण ऑनलाईन असलो, पूर्वी कसं आमच्या शाळेचे दिवस मला आठवतात. कोणी बाहेरचा माणूस आला त्याचा हार आणि गुच्छ देऊन स्वागत करायची पद्धत होती. हार घालून त्याला एक गळामिठी मारायची, नंतर त्याच्या हातात गुच्छ द्यायचा. ही आभार मानायची एक पद्धत होती. पण आता डे बाय डे काय झालंय, आता फक्त बुकेची सोय आली. बुके थोडस लांबून आपण आभार मानतो. तर त्यावेळेस मला असं आठवलं की बाबा हार का घातला जायचा आणि त्याच्यानंतर गळामिठी का मारली जायची. तर त्या माणसाला कळावं की तुला भेटायला माझं हृदय किती धडधडतंय हे तुला कळलं पाहिजे, म्हणून ती गळामिठी. आणि मग आपण गुच्छ द्यायचं. आता थोडं थोडं लांब झालो, आता दिवसेंदिवस लांब होत चाललो. आता फक्त बर्थडे असो किंवा आभार मानायचे असेल ते थँक्स म्हणून पाठवून द्यायचं. तर त्याच्यावर एक आमचा संजय चौधरी म्हणून एक नाशिकचे कवी आहेत, त्याच्यावर छान त्यांनी लिहिलेलं आहे. आभाराचे भार कशाला, आता फुलांचे हार कशाला, एकमेकातच घर करूया, त्या घराला दार कशाला. आणि दार उघडायचं काम आमचे स्नेही श्रीयुत अशोक देशपांडे यांच्या त्यांनी केलेलं आहे. आणि एक मैत्री होती हो आमची, आणि आहे. आणि त्या मैत्रीचं एक नातं निर्माण होतं. आणि त्या मैत्रीचं नातं निर्माण झालं की असं म्हणावंसं वाटतं, नातं किती जुनं याच्यावरनं मैत्री ठरते. नातं किती जुनं याच्यावरनं मैत्री ठरते. मुळात नातं खोल असावे लागते. कुठेही बी पेरून झाड नाही उगवत. कुठेही बी पेरून झाड नाही उगवत. मुळात जमीन थोडी ओली असावी लागते, ओली असावी लागते. आणि तो ओलावा श्रीमती अपर्णा चिटणीस मॅडम तथा रवींद्र खानोलकर यांच्या संभाषणातून जाणवला, म्हणूनच मी तयार झालो आपल्याशी हितगुज करायला. आता आपण कार्यक्रमाकडे वळूया. मी हा कार्यक्रम करतो हा संस्कार आणि संस्कृतीची जोडणारा असा असतो, आणि थोडी विनोदाची पेरणी करून तो सादर करावा म्हणजे तो जास्ती रुचकर वाटतो. म्हणून मला आमचे गझलकार आहेत नवी मुंबईचे आप्पा ठाकूर, त्यांच्या ओळी आठवतात. आज तुझ्याशी रसिका थोडे बोलायचे आहे, आज तुझ्याशी रसिका थोडे बोलायचे आहे, उरात तुझ्या छोटेसे घर बांधायचे आहे. कविता आणि किस्स्यामधला परमेश्वर तू माझा, कविता आणि किस्स्यामधला परमेश्वर तू माझा, तुझ्या मनाच्या गाभारी मध उतरायचे आहे, तुझ्या मनाच्या गाभारी मध उतरायचे आहे. तत्पूर्वी आणि हा कार्यक्रम जेव्हा करतो आम्ही, आणि तुम्हाला एक खरं म्हणून सांगतो, आपण जे जे काही सादर करणार आहोत आम्ही आज, ते तुम्ही कुठेतरी कधीतरी वाचलेलं पाहिलेलं असेल. दानशूर कर्णावर तो मृत्युंजय तुम्ही सर्वांनी वाचला असेल. त्यामध्ये कर्ण रोज सकाळी गंगेवर जाऊन स्नान करून सूर्याला अर्घ्य देत असतो. गंगेच्याच पाण्याची उंजळ पुनश्च सूर्यदेवतेला अर्पण करणं हा धागा पकडून आम्ही आजपर्यंत जे जे चांगलं ऐकलं, पाहिलं, अनुभवलं ते सगळं तुमच्याकडूनच, आणि ह्या कार्यक्रमाच्या रूपानं तेच एक ओघ अर्घ्य म्हणून तुम्हाला आम्ही अर्पण करणार आहोत. म्हणजे असं मराठी पण जागृत करतं, आणि कुणी जागृत करत असेल तेव्हा जरा बरं वाटतं की असे कार्यक्रम सादर करायला कुठेतरी हुरूप येतो. आणि गंमत म्हणजे काव्य हा प्रकार का शोधला, तर पुराण काळापासून जे काही सांगितलं गेलं ते काव्यातच होतं. कारण विषय आणि आशय सुटला की ते नष्ट होतं. म्हणून सुरुवातीला निर्माण झालं ते काव्य. त्याला अभंगही म्हटलं जायचं. अभंग म्हणजे जे भंग होत नाही ते. काळाला मर्यादा नाही, काल अकाल आहे, म्हणून सत्स्त्री अकाल असंही म्हटलं जातं. आणि काळाच्याही पलीकडे जे सत्य आहे तेच परमेश्वर, आणि तेच काव्य. वाल्मिकीचे रामायण, कृष्णाची गीता, नामदेव तुकारामांची गाथा, तुळशीचं महारामायण, फार काय बहिणाबाई मीराबाईंनी सांगितलं ते सर्व काव्यातूनच होतं. काव्यासाठी लागतात ना ते मात्र शब्द. शब्द ओंकारातून अंकुर फुटून आले आहेत. ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे आपले जीवन म्हणजे श्वासोच्छ्वास हा ओंकार स्वरूप असून यातून निर्माण झालेल्या ध्वनीतून अक्षर निर्माण झाली. अ उ म ही ओंकारातून फुटलेली अक्षर.
ओंकारातून स्वर निर्माण झाले आणि स्वरांमधून शब्द. शब्दाचं सामर्थ्य इतकं असतं की शब्द जेव्हा गीत होतात तेव्हा कवीच्या यातना किंवा भावना आपल्यापर्यंत, मनापर्यंत पोहोचतात. पहा कशा. जयोस्तुते जयोस्तुते श्रीमन्मंगले शिवास्पदे सुभगे स्वतंत्रते भगवती त्वां यशोयुताय वंदे यशोयुताय वंदे जयोस्तुते श्रीमन्मंगले शिवास्पदे सुभगे स्वतंत्रते भगवती त्वां यशोयुताय वंदे यशोयुताय वंदे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या गीतातील प्रत्येक शब्द आपला मातृभूमीचा आदर, प्रेम जागृत करतो. कवीची बुद्धिमत्ता, प्रतिभा जेवढी प्रगल्भ तेवढं ते मनाला भावतं आणि भावत जातं. अशा शब्दफुलांचा गुलदस्ता म्हणजे काव्य. स्वरांना सुस्वर करतं ते मात्र संगीत. अनेक वाद्यातून त्याचा आनंद आपण घेत असतो, नाही असं नाही, पण श्रीकृष्णाचं वाद्य बासरी लाजवाब म्हणूनच आपल्याला ते मोहित असतं आणि सर्व गोपी त्याच्यामुळे एकत्र येतात. आता कृष्णाचा हा किस्सा तुम्ही ऐकला असेल, पण परत एकदा ऐकावा असं मला वाटतं. एकदा कृष्णाच्या सगळ्या गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या, आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो, पण तो आम्हाला साधा भावही देत नाही. हो, तू तर एवढी साधी, ना रूप ना काही, पण तो तुला सतत ओठाशी का धरतो? तू अशी काय जादू केली आहे त्याच्यावर? बासरी हसली व म्हणाली, तुम्ही माझ्यासारखे व्हा ना, म्हणजे कृष्ण तुम्हालाही जवळ करेल. अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं. बासरी पुढे म्हणते, पहा, मी अगदी सरळ, ना एखादी गाठ ना एखादं वळण. मी पोकळ आहे. त्या पोकळीतून माझा अहंकार गळून पडलाय. माझ्या अंगावरच्या 6 छिद्रातून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकलेत. मला स्वतःचा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते. तो फुंकर मारतो आणि मन लुभावणारी धून म्हणजेच कृष्ण धून आपले मन, कान तृप्त करते. गोपी निरुत्तर झाल्या तेव्हापासून त्या बासरीवर रुसून बसल्या आहेत. म्हणून असेल कदाचित आज आपल्याकडे अपवाद सोडल्यास एकही स्त्री बासरी वादक नाही, हे त्यातलं सत्य आहे. आता बासरीचा संदर्भ निघाला तर गीतेचा संदर्भ आलाच पाहिजे. गोकुळातला श्रीकृष्ण आणि रणांगणावरचा श्रीकृष्ण यात मुळात थोडा फरक आहे. कवी कुसुमाग्रज यांनी एका कवितेत म्हटलंय, प्रेम कुणावर करावं? प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं, अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं, बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरातील तान्यावर करावं, यमुनेचा डोह दहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावर करावं, प्रेम कुणावरही करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं, वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं, गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं, मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं, प्रेम काळजाच्या नात्यावर करावं, खडग्याच्या पात्यावर करावं, प्रेम कुणावरही करावं. प्रेम ज्यांना तारायचं त्यांच्यावर करायचंच करावं, पण ज्यांना मारायचं त्यांच्यावरही करावं. प्रेम योगावर करावं. हा शेवटचं फार सुंदर आहे बघा. प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं, पण त्याहून अधिक त्यागावर करावं. आणि त्यागाची व्याख्या एका प्रेमळ शब्दाने आम्हाला जाणून दिली आणि तो शब्द होता आई. आता पहिला शब्द आहे तो आई. आत्मा आणि ईश्वर याची एकरूपता म्हणजे आई. जिच्या पूजनाला जगी फूल नाही, अशा देवतेचे जगी नाव आई. आई या विषयावर लोकमान्य कवींच्या प्रसिद्ध कविता आपण ज्ञात असतीलच, माहीत पण असेल आपल्याला. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाव तुझं आता मी कोण त्या उपाय. माधव जुलन यांची कविता होती. किंवा गिरीश यांची हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेली कविता तुम्हाला मला वाटतं तोंडपाठ असेल. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघात अडकली किरणे, मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. ती
आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. शेवट फार छान आहे. अंगणात गमले मजला, अंगणात गमलेस मजला, संपले बालपण माझे. भिंतीवर तेव्हा धुरकट कंदील एकटा होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ग्रेसच वेगळी होती. खरं तर आम्हाला आमच्या पिढीला कविता आवडायला लागली कारण झाली ती सुद्धा आईच. कारण आमचं बालपण रमलं ते तिच्या अंगाई गीतात. अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं, अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं, रुपयाचा वाळा तान्या बाळा तीट लावू. हल्लीच्या आया म्हणत असतात, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, यू शुड नो व्हॉट यू आर. वन्स यू नो व्हॉट यू आर, मेंटल हॉस्पिटल इज नॉट सो फार. गंमत आहे, गमतीने थोडंसं बोलावं लागतं कधी कधी. पण नंतर शालेय जीवनात आम्ही सुखावलो तेही कवितेतूनच. आई म म मका मी तुझा मामा, आणि दे मला मुका हो मी तुझा मामा. दे मला मुवा प प पतंग आभाळात उडे, प प पतंग आभाळात उडे. ढ ढ ढगात चांद मामा दडे, ढ ढ ढगात चांद मामा दडे. घ घ घड्याळ थ थ थवा, घ घ घड्याळ थ थ थवा. बाळ जरी खट्याळ तरी मला हवा, ओ बाळ जरी खट्याळ तू तरी मला हवा. हो हो अम्मा गोड दूध देते, च च चिऊ अंगणात येते. भ भ भटजी स स ससा मांडीवर बसानी खुदकन हसा, ओ मांडीवर बसानी खुदकन हसा. आ आई म म मका मी तुझा मामा, आणि दे मला मुका हो मी तुझा मामा. दे मला मुका. एक धागा सुखाचा 1960च्या चित्रपटातलं मधुसूदन कालेकरांचं हे एक प्रसिद्ध आणि सर्व घराघरात पोचलेलं गीत होतं. पण झालं काय माहितीये का, त्या मुक्याचा किस झाला आणि मजाच गेली. मामाच्या गावाला सर्व भावंड जमायची. एका मुलाने विचारलं, भावंड म्हणजे काय? मी म्हणलं, तुला भावंडे माहिती नाही? तर म्हणलं, तुला काय माहितीये? तो म्हणाला कसा, मला वंडे माहितीये, मला भावंडे माहिती नाही. मुलांचं जाऊ द्या हो, आम्ही बुजुर्गांनी कधी आता शोध घ्यायचा प्रयत्न केलाय का? आमचं असं लक्षात आलंय, आम्ही जे काही शिकलो व आम्हाला जे काही शिकवलं गेलं ते वेदांनी. आमचे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. पण गंमत पहा, वेद काव्यातच होते, पण वेद कोणाला कळतात? वेद त्यांनाच कळतात ज्यांना वेदना समजतात. वेद त्यांनाच कळतात ज्यांना वेदना समजतात, आणि वेदना त्यांनाच जाणवतात ज्यांच्या संवेदना जागृत असतात. पण वेदना संवेदनशीलपणे जाणवू देत नाही तो वेद म्हणजे अर्थातच आई. प्रशांत मोरे प्राध्यापक आहेत. त्यांनी आईवर लिहिलेल्या कवितांचं संकलन माय ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात केलंय. त्याच्यात 2 भाग आहेत. एकदा आई असतानाच्या कविता, एकदा आई नसतानाच्या कविता. प्रशांत मोरेंचं भाष्य असं होतं, खूप कष्ट उपसले बापानं, खूप कष्ट उपसले बापानं, हरामाची कमवली नाही कमाई. मालमत्ता नव्हे पण मागे ठेवून गेला पुण्याई. मी घरात लहान होतो, शोषिक होतो, संवेदनशील होतो. मी घरात लहान होतो, शोषिक होतो, संवेदनशील होतो. माझ्याच वाट्याला आली नाही आई, माझ्याच वाट्याला आली नाही आई. तर आई नसताना निरंजन उद्गारे भावना व्यक्त करतात. आई नसताना नंतरची त्यांची कविता आहे बघा, मला दुपट्यात गुंडाळल्यापासून, दुपट शब्द आठवा, मला दुपट्यात गुंडाळल्यापासून कितीतरी अदृश्य पांघरत गेलीस तू वेळोवेळी आम्हा सणवारवर. मला दुपटात गुंडाळल्यापासून कितीतरी अदृश्य पांघरत गेलीस तू वेळोवेळी आम्हा सर्वांवर. आज तुझ्या चेहऱ्यावर पांढरी चादर ओढली तेव्हा ती पांघरुणं संपून गेल्याचं आज प्रथम जाणवलं, आज प्रथम जाणवलं. अशात बोरकर हे जे आमचे मडगावचे कवी आहेत, त्यांनी असं फार छान लिहिलं होतं. मी त्यावेळेस बघा मासिकातून शब्द यायचे, त्याला
तरेई काव्य म्हणायचे. तरेई म्हणजे काय? एक ओळ दिली जायची, त्याच्यावर तुम्ही पुढचं काव्य लिहायचं. आणि त्यांचं काव्य एवढं छान होतं. त्यांच्यातल्या अशोक बोरकरांच्या कवितेत असं होतं, शब्द पहिला दिला होता, तू पुन्हा येऊ नकोस. त्याच्यावर एका मुलीने लिहिलं होतं, बघा किती छान आहे. अशोक बोरकर, आई तू पुन्हा येऊ नकोस. आई ग खूप येते तुझी आठवण मला. आई ग खूप येते तुझी आठवण मला, तरी देखील तू पुन्हा येऊ नकोस. तुला थोडा संदर्भ असा आहे, त्याच्या मुलीची आई, तिला वडिलांनी जाळून मारलंय. तिला माहिती आई कुठे गेली आता, म्हणून ती म्हणते तू पुन्हा येऊ नकोस. आजा आजीचं सतत ओरडणं, बाबांचं येतात आता तुला मारणं, जेव्हा सारं सारं आठवतं तेव्हा हुंदक्या हुंदक्यानं रडू येतं ग. तरी देखील तू पुन्हा येऊ नकोस असंच सांगावं असं वाटतं तुला, कारण तुला पुन्हा एकदा मेलेलं पाहायचं नाही मला, पाहायचं नाही मला. आठवतं आई, आजीने थापलेली भाकर तू मला भरवायचीस. आठवतं, आजीने थापलेली भाकर तू मला भरवायचीस. ठसका लागल्यावर बका बका खाण्याबद्दल खोटं खोटं रागवायचीस. आज रागवायला कोणी सुद्धा नव्हतं ग मला, तरी देखील तू पुन्हा येऊ नकोस असंच सांगावं वाटतं तुला, असंच सांगावं वाटतं तुला. गडबंची वरील ट्रंकेतलं तुझं जुनं लुगडं हाती लागलं. गडबंची वरील ट्रंकेतलं तुझं जुनं लुगडं हाती लागलं, तेव्हा किती दिवसांनी तुझ्या कमरेला मिठी मारायचं सुख लागलं. लुगड्याला डोळे पुसताना जेव्हा तोंडून हुंका फुटला, दरिद्री पोरीची दळभद्री लक्षणं म्हणत बाबांचा पाठीत रट्टा बसला. हातून लुगडं हिसकावून घेताना तुझा दुरावा परत अनुभवला, तरी देखील तू पुन्हा येऊ नकोस असंच सांगावं असं वाटतं तुला. तुझ्या आठवणीने का ग अशी रोज उशी भिजायची, तुझ्या कुशीची ऊब आता आठवणीतच अनुभवायची. घे ना ग आई मला तुझ्याजवळ आता बोलून. काय म्हणते बघा, घे ना ग आई तुझ्याजवळ आता मला बोलून. देवाघरी शहाणी वागे ना तू न सांगता आपण. वेड्यासारखी वागल्यास बाबा मलाही जाळून मारतील का ग. वेड्यासारखी वागल्यास बाबा मलाही जाळून मारतील का ग. देवाघरी जायचा मार्ग सोपा करून टाकतील का ग. तुझ्याजवळ यायचं पाहिलंस किती सोपा उपाय सुचला. तू पुन्हा येऊ नकोस आई, मीच येईल तुझ्या भेटीला, मीच येईल तुझ्या भेटीला. असं सुंदर लिहितात, तेव्हा असं वाटतं ते मनाला भिडतो कुठेतरी. आणि अशी आई, मेन म्हणजे आपलं जे काय आपल्याला सुचलेलं आहे, जे काय आपण शिकलेलो आहे, त्याच्यातला पहिला अशिकवलेली असती ती आई असते. आता कवी फमू शिंदेची आई कविता तुम्हाला आठवत असेल, 10वीच्या कमी पुस्तकात ती नॉर्मल याला आहे ती. तर त्यांची कविता एकदम अद्वितीय अशीच आहे. आणि हल्लीच्या मुलांची अधिक तल्लख बुद्धी व ज्यामुळे कमी होत जाणारी आपुलकी जिव्हाळा याविषयी सरांनीच एकदा कार्यक्रमात सांगितलेला किस्सा आहे. असे लोक भेटतात बरोबर आणि असे गपनीचे किस्से ऐकले ना असं वाटतं कवी पण ग्रेट आणि ते किस्से पण ग्रेट. त्यांनी सांगितलेला किस्सा पहा. त्यांची आई ही कविता 10वीला आहे. 10वीच्या परीक्षेचा जेव्हा फॉर्म भरला जातो, ज्यात प्रथम विद्यार्थ्याचं नाव असतं, नंतर पालकाचं नाव असा एक उल्लेख असतो. असा तपशील भरायचा असतो पालकाचं नाव. एक व्रात्य विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न केला, सर एक शंका आहे. तो व्रात्य मुलगा उभा राहिला तेव्हा त्याला कळलं काय गडबड आहे. सर, वडिलांना जर पालक म्हणतात तर आईला शेपू का म्हणू नये. वडिलांना जर पालक म्हणतात तर आईला शेपू का म्हणू नये. सरांनी उत्तर दिलं, सर तेवढे तयारीत होते, जी मुलं आई वडिलांना भाजी समजतात त्यांनी हे लक्षात ठेवावं, त्यांचा कधी कडीपत्ता होईल सांगता येत नाही. कडीपत्त्याचं एक वैशिष्ट्य आहे, त्याला प्रथम तळतळाट भोगावा लागतो, तिखटाच्या फोडणीत त्याची लाही लाही होणार आणि जेवताना चिमटीत धरून त्याला प्रथम ताटाभार पडावं लागतं. घास व्हायचं भाग्यही त्याला लाभत नाही. म्हणून आई वडिलांना कमीत कमी भाजी समजू नका असं सांगावं असं वाटतं. आणि मग आपला फमू शिंदेची ती आई कविता. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठं तरी नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई मनामनात तशी ठेवून जाते काही, जीवाचं जीवालाच कळावं असं जाते करून काही. आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारी सूर्यात समयतील एक धागा. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, विजून गेले की अंधारात सायरा वायरा धावालाही कमी पडतं रान. आई घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई. आई खरंच काय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याची पाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही,
आई आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आता ही शब्दांची नजाकत आहे बघा. आपल्या मराठीत इतकी विपुल आहे ना, की त्याला ददात नाही. फक्त दृष्टी हवी, जिज्ञासा हवी, वेळ हवा आणि जिव्हाळा हवा. हल्ली सगळ्यांनीच इंग्लिशचं उदो करायचं ठरवलंय. त्यामुळे होतं काय, धड ना आम्ही त्यांचं शिखर गाठतो, न धड आपलं पाऊल पक्क करतो. आता फेस, हे जे काय दिसतं याला फेस म्हणतात. त्या शब्दालाही मराठीत किती पर्याय आहेत पहा. भाऊ मराठ्यांची एक प्रसिद्ध चारोळी याच्यावर आहे. चेहरा असतो दाखवण्यासाठी, चेहरा असतो दाखवण्यासाठी, तोंड असतं फोडण्यासाठी, चेहरा असतो दाखवण्यासाठी, तोंड असतं लपवण्यासाठी, थोबाड असतं फोडण्यासाठी आणि मुखडा असतो गाण्यासाठी. आणि माणसाला घडवून गेलं ते शब्दामुळेच सगळं होतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की बाबा शब्द म्हणजे काय असतं. तर शब्दामुळं गंमत अशी घडते की असं म्हणतात की आभाळ बरसताना बोलू नये, आभाळ नुसतं पाहत राहावं, भिजता आलं नाही तरी मनोमनी नाहत राहावं. आता मनोमनी राहत राहावं, जेव्हा मला 2005चा प्रसंग आठवतोय, जेव्हा मुंबईत भरपूर पाणी साचलं होतं. सर्वजण आपल्याला ते माहिती आहे. तर त्यावेळची एक घटना घडलेली आहे. ती घटना अशी होती, एक मुलगा 8 वर्षाचा आणि एक मुलगा 5 वर्षाचा. तो गृहस्थ आपल्या दोन्ही मुलांना शाळेत सोडून येतो आणि पाऊस सुरू असतो. 5 जुलै 2005. नंतर ऑफिसमध्ये गेल्यावर त्याचा सहकारी म्हणतो, "अरे तू का आलास? पाऊस वाढतोय, आता बंद होणार आहे सगळं ऑफिस वगैरे." आणि बघ म्हणे वरतून जरा किती पाऊस पडतोय ते. आणि म्हणे, "जा तू आता घरी जा." "अरे मी मुलांना सोडून आलो शाळेत." "अरे काय म्हणे तू? एवढा पाऊस भरतो, धुवांधार पडतोय. तू जरा पहा." आणि म्हणून तो ऑफिस मधून निघतो लगेच, की नाही, नाही आता म्हणून तो घरी फोन करतो. ती म्हणते पाऊस पडतोय. त्याची मुलांची आई म्हणते, "भाऊ पाऊस फार पडतोय." तर म्हणे, "पहा जरा." ती का दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर राहत असेल, ती वरून पाहते. हो म्हणे सगळं पाणी, रस्त्यावर पाणीच पाणी झालेलं आहे. आणि तिच्या घरापासून शाळा वॉकिंग डिस्टन्सवर असते. म्हणजे जस्ट रोड क्रॉस करायचा आणि पुढे शाळा. आता असा प्रसंग होतो, 11-1 वाजतात. भरपूर पाणी येतं, शाळेच्या पायऱ्यांपर्यंत पाणी लागतं. शाळा प्रशासन काय करते, जी मुलं जवळ राहतात, जी मुलं घरी जाऊ शकतात, त्यांनी जावं अशी त्यांना विनंती करतात. आणि जी मुलं जाऊ शकत नाही त्यांची शाळा सोय करणार आहे. तर 8 वर्षाचा मुलगा आणि त्याची बहीण 5 वर्षाची. त्यांना माहिती आहे रोड क्रॉस करून पलीकडेच जायचंय. ते म्हणतात, "आम्ही जातो." हे काय समोर त्यांची बिल्डिंग. मध्ये रस्त्यावर एवढा फ्लो असतो पाण्याचा आणि बरेच पालक आपापले मुलांना घ्यायला आलेले असतात. मग एक पालक म्हणतात, "अरे कुठे जायचं तुम्हाला?" म्हणे, "हे काय काका समोरची बिल्डिंग आहे." "अरे म्हणे रस्त्यात एवढा फ्लो मोठा आहे, तुम्ही वाहून जाल, तुम्ही कडेकडे जाऊ. चला आपण जरा थोडं पुढे जाऊन वळूया, मग तुम्हाला मी घरी सोडतो." असं करत करत ते पुढे जातात. तोपर्यंत याची आई पण खाली येते. पण सर्व मुलांचा एकच ड्रेस, त्यात आता रेनकोट वगैरे. ह्या मुलांच्या आईला आपली मुलं दिसत नाही. ती बिचारी आपली घाबरून परत आपली घरी जाऊन बसते. ज्या ज्या परिस्थितीत 10 मिनिटं लागतात, तिथे ह्या मुलांना जवळ-जवळ पाऊण तास लागतो घरी यायला. मग आई विचारते, "काय झालं? तुम्हाला सोडलं ना? मी तर पाहायला सोडत होते. तुम्ही का नाही घरी आला?" ते काका होते, ते म्हणाले, "इथं फार फ्लो आहे. आपण लांबून जाऊ, नाहीतर पाण्यात तुम्ही वाहून जाल म्हणून." म्हणून मी त्यांच्याबरोबर झालो, पुढे गेलो आणि पुढून इकडे वळून आलो. म्हणे, "किती पाणी होतं?" म्हणे, "पुढं इतकं पाणी होतं, मी ताईला कडेवर घेतलं आणि दप्तर काकांना दिलं." असं करत म्हणे आम्ही आलो. ताईला कडेवर घेतलं आणि आलो. मीन टाईम हे गृहस्थ घरी येतात. गृहस्थ घरी आल्यावर ते विचारतात, "काय काय झालं?" तर मुलं आपली नेहमीसारखं सांगतात. "आम्ही असं चालत चालत गेलो. पुढे ताईच्या कमरेपर्यंत पाणी आलं. मी ताईला कडेवर घेतलं, दप्तर काकांना दिलं आणि आम्ही आलो." वडील लगेच थोडं सिनियरिटी दाखवली पाहिजे. "अरे म्हणे मूर्खा, काका मोठे होते की तू मोठा होतास? काकांकडे ताईला द्यायचं, तू का कडेवर घेतलं तिला?" तेव्हा जो मुलगा उच्चारतो ना, ते जरा नीट विचार ऐका तुम्ही जरा. मुलगा बोलतो असा, "बाबा, काका माझ्या ओळखीचे नव्हते. बाबा, मी दप्तर का दिलंय सांगतोय तो. काका माझ्या ओळखीचे नव्हते. आम्ही चुकलो असतो, तर गेलं असतं, तर दप्तर गेलं असतं. ताई तर नसती गेली." अवाक होण्याची पाळी आता आई-बाबांची होती. अशी जाणकार पिढी आता निर्माण होते. हे आपल्या पिढीचं भाग्य. म्हणून असं म्हणावसं वाटतं, "जो करे बात ऊँची, हम कैसे उसे बच्चा कहे. जो करे बात ऊँची, हम कैसे उसे बच्चा कहे. अदाकारी हो लाजवाब, जरूरत है कि जरूर उसे हम अच्छा कहे, जरूर हमें उसे अच्छा कहे." असंच एकदा गंमत म्हणून सांगतो. एक स्मॉल फिश आपल्या आई फिशला म्हणते, मदर फिशला म्हणते, "आई, आपल्याला फिश का म्हणतात गं?" ती म्हणते, "वी आर लिव्हिंग इन वॉटर."
म्हणून आपले फिश म्हणतात. आपण पाण्यात राहतो म्हणून. मग जे पाण्याच्या बाहेर राहतात त्यांना सेल्फिश म्हणतात, सोडून दे. कारण हे पाण्याच्या गोष्टी झालेल्या आहे ना, म्हणून असं सांगावं असं वाटतं. आणि जेव्हा पाऊस येतो आणि पावसाच्या वेळी पाऊस पडला की मनाला मनापासून भिजावंसं वाटतं. पाऊस पडला की मनाला मनापासून भिजावंसं वाटतं. शब्दांनाही मनात मग कवितेसाठी रुजावंसं वाटतं. पावसावर कविता केली नाही असा कवी तुम्हाला सापडणारच नाही. अगदी तुम्हाला म्हणून सांगतो, कवी कुलगुरू कालिदासांनी 119 श्लोकांचं महाकाव्य लिहिलं, अर्थात मेघदूत. त्याच्यावर एका कवयित्रीची टिप्पणी पहा आणि गंमत बघा. कालिदासांनी लग्नाला उपमा दिली पावसाची. आणि ते कवयित्री ललिता भाटे आहे, त्यांचं भाष्य असं आहे, मेघवर बिजली वधू. लग्न म्हणजे 2 लोक लागतात, एक वर लागतो एक वधू लागते. तर मेघवर आणि बिजली वधू. मेघवर बिजली वधू लग्न आभाळातले अक्षता आमंत्रणाच्या वाटतो पाऊस हा. आणि पावसाला लग्नाची अक्षतांची उपमा देणारा कालिदास खरंच द्रष्टा असावा, कारण त्याने बिजलीला वधू म्हटलंय. किती मोठी गोष्ट आहे बघा. जस्ट विचार करून पहा. त्यांनी बिजलीला वधू म्हटलंय. वधू म्हणजे पत्नी, म्हणजे बायको असते. आपण सर्वजण माझ्या मताची सहमत व्हाल, कारण बायको जेव्हा रागवते तेव्हा आपण म्हणतो बायको कडाडली, बायको कडाडली. अर्थात हे कडाडणं म्हणजे कालिदासाहून आलेलं आहे. आपण तर पामर छोटे लोक होतो आणि कडाडणे, बिजली, कालिदास सगळं ग्रेटच होतो. पण कडाडल्याशिवाय धुवाधार पाऊस येत नाही. पाऊस आल्याशिवाय गारवा येत नाही आणि गारवा आल्याशिवाय सुखही येत नाही. आणि मग तुम्हाला प्रशांत दामलेंचं नाटक आठवेल, सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं, घर बसल्या मिळतं. आता कार्यक्रमाचा आपला टाइम बघून कमी करूया काय काय कार्यक्रम. तरी पण हे जे एखाद्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह दृष्टीने पाहता आलं, पावसामध्ये सुख शोधायचा प्रयत्न केला तरच तुम्हाला तो आनंद देणार हो. आणि असं पॉझिटिव्ह दृष्टिकोन आम्हाला काय काय लोकांनी दिला, त्याच्यातलं आमचं जवळजवळ ओळखीचं नाव म्हणजे अरुण म्हात्रे. ते असं म्हणतात, मी शोधतो स्वतःला साध्याच माणसात, मिळतो मला दिलासा त्याच्या खुल्या दिल्यात. मी शोधतो स्वतःला साध्याच माणसात, मिळतो मला दिलासा त्याच्या खुल्या दिलात. ते चालती कशीही त्यांना नकोत वाटा, ते चालती कशीही त्यांना नकोत वाटा, मिळती दिशा जगाला त्यांच्याच पावलात. पण पाऊलवाट भक्कम असल्याशिवाय नीट वागता येत नाही. आणि ते वाटलं नाही मग मार्गस्थ होताना काही आठवणी आठवत जातात, काही छंदही जोपासले जातात. कारण असं आहे, निसर्गाला रंग हवा असतो, फुलाला गंध हवा असतो, माणूसही एकटा कसा राहणार, त्यालाही प्रेमाचा छंद हवा असतो. आणि प्रेम किती, मला तर वाटतं ह्या ज्या गोष्टी जी माया बिवा आपुलकी, याला प्रेम शब्द ज्या माणसाने लिहिलं ना त्याच्या पुढे नतमस्तक व्हावं. किती नाजूक शब्द आहे बघा प्रेम. प्रेम शब्द उच्चारला तरी मनाला हर्ष होतो की नाही? प्रेम शब्द उच्चारला तरी मनाला हर्ष होतो. अरे उच्चारून तर बघा, 2 ओठांना स्पर्श होतो, 2 ओठांना स्पर्श होतो. आणि असं आहे अशी गावाकडची आठवण काढताना, कारण प्रेम म्हटलं की मग हिंदीमध्ये त्याला प्यार म्हणतात. आणि प्यार म्हटल्यावर असं एक छानसा शेर आहे, असा आहे मोहब्बत न होती तो गजल कौन कहता, मोहब्बत न होती तो गजल कौन कहता, कीचड़ के फूल को कमल कौन कहता. प्यार तो कुदरत की देन है यारो, तुमचा आमचं नाहीये. मोहब्बत न होती तो गजल कौन कहता, कीचड़ के फूल को कमल कौन कहता, प्यार तो कुदरत की देन है यारो, वरना एक लाश के घर को ताजमहल कौन कहता, ताजमहल कौन कहता. आणि असे काही काही गोष्टी आठवतात. आणि आमच्या अरुण म्हात्रे तर त्यांना गाव आठवतं अशा वेळेस. मग ते असं गमतीने म्हणतात, ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरी सावली भेटायची, ते दिवस आता कुठे. जुन्या गोष्टी आहेत त्या तिच्या वाटेवरती झिंगती साडे धुनी, त्या तिच्या वाटेवरती झिंगती झाडे जुनी, हात देताना तिला माझी फांदी व्हायची, ते दिवस आता कुठे. पावसाने पेत होता
या सरी वळवू कुठे, चिंबताना त्या पुलाखाली नदी थांबायची, ते दिवस आता कुठे. आणि त्यावेळेस म्हणजे जुन्या बालपणातलं शाळेचं वर्णन किती छान केलं बघा. वर निळी कौले नभाची डोंगराची भिंत ती, वर निळी कौले नभाची डोंगराची भिंत ती, ते नदी काठी भटकणे हीच शाळा व्हायची, ते दिवस आता कुठे. आणि हिंदी शायरीला तोड घालणार असा एक त्याच्या पुढच्या 2 लाईन आहेत. हिंदी शायरी बघा, त्याच्यापेक्षा मराठी किती छान आहे. गावचं गवत, गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे. किती भोळं गवत होतो. गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे, सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची, ते दिवस आता कुठे. पण वास्तव काय होतं. फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी, फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी, पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची, ते दिवस आता कुठे. आणि असं होतं, की आपुलकीची लायकी होती म्हणून कदाचित ते दिवस नीट गेले असतील, नाही असं नाही. पण एक चांगलंसं पत्र मध्ये मला वाचण्यात आलं असं चांगल्यापैकी. फेसबुक बिसबुकवर काय काय येतं, आणि आपण आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये सगळे स्टुडंट आहोत आपण, त्याच्यामुळे असं लिहिलं होतं एका ठिकाणी. न कळवता येतं त्याला पत्र म्हणतात, न कळवता येतं त्याला पत्र म्हणतात, कधी कडमडतो त्याला मित्र म्हणतात, आडरानात जाणवतं त्याला भय म्हणतात, न सांगता वाढतं त्याला वय म्हणतात. म्हणून म्हणतो, म्हणून मी आमची स्वतःची ओळख करून देतो कधी कधी. वृद्ध मी झालो दरीना, निवृत्त न झालो फारसा. म्हणजे आय एम नॉट दॅट मच ओल्ड, नॉट एट रिटायर. अजूनही मी कधी बोलू शकतो, लोक ऐकतात. आणि ऐकतात म्हटलं मला कधी कधी गमतीने बोलावंसं वाटतं असं, की आजकाल काय झालेलं आहे. म्हणजे आजकाल तुम्ही आजकालची पिढी कशी झाली, किंवा आजकालचं वातावरण कसं आहे. मुलगा आईचं ऐकत नाही, आई नवऱ्याचं ऐकत नाही, नवरा जनतेचं ऐकत नाही, जनता नेत्याचं ऐकत नाही, नेता मुख्यमंत्र्याचं ऐकत नाही, मुख्यमंत्री गव्हर्नमेंटचं ऐकत नाही. असं न ऐकणारे लोक असताना तुम्ही हे सगळं ऐकताय, याच्यासाठी फार 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 म्हणजे किती धन्यवाद द्यावे तुम्हाला. पण काय आहे, म्हणून मी गमतीने सांगतो, माझी ओळख करून देतो. वृद्ध मी झालो दरीना, निवृत्त न झालो फारसा. आता वृद्ध झाल्यावर काही गोष्टी कमी करायला लागतात काय, आहे की नाही. पूर्वी 4 भाकरी खाता, आता 2 भाकरी. पूर्वी एवढं करत होतो, आता थोडंसं कमी जास्त करायला लागतं ना. वृद्ध मी झालो दरीना, निवृत्त न झालो फारसा, सोडल्या मी 2 गोष्टी. काहीतरी सोडलं पाहिजे ना. वृद्ध मी झालो दरीना, निवृत्त न झालो फारसा, सोडल्या मी 2 गोष्टी, कंगवाने आरसा. मित्र मी ना सोडले, ठेवून फक्त भरवसा. मित्र मी ना सोडले, म्हणून अशोकरावांची ओळख आहे आमच्या अजून. मित्र मी ना सोडले, ठेवून फक्त भरवसा, गोढवा वाडे बासुंतीचा, असेल चारोळीचा कवडसा. आणि अशी चारोळी डायबिटीसमुळं बासुंदी वर्ज्य, मग चारोळी साहित्यात शोधतो आम्ही. कुणी असंही म्हणत की माणसं जोडायचे भरपूर प्रयत्न केले, नाही जमले, हल्ली मी शब्दांना जोडत असतो. म्हणून थोडासा कवीपणा येतो, नाही असं नाही. अशा चारोळीतून कवी जेव्हा जीवन समजावून देत असतो, लिहित जातो, तेव्हा असं म्हणावं असं वाटतं, साधं सोपं सरळ ते लिहावं, उगाच कशाला खोलात शिरावं. साधं सोपं सरळ ते लिहावं, उगाच कशाला खोलात शिरावं. एक चालणं चालत जावं, वाट संपली की तिथं थांबावं. वाहणाऱ्या प्रवाहात कृतार्थ व्हावं, वाहणाऱ्या प्रवाहात कृतार्थ व्हावं. सूर सापडतात आनंदानं गावं, ज्याचं त्याचं आभाळ ज्याला त्याला मिळावं. रडगाणं का व्हायना, पण ते सुरात गावं, पण ते सुरात गावं. पण काय आहे, हे जगणं म्हणजे कसं असतं. आणि आम्ही जेव्हा लिहितो तेव्हा काही लोक असं बोलतात सुद्धा, कुणीतरी लिहितं छापतं म्हणून होतं आमचं वाचन, कुणीतरी लिहितं छापतं म्हणून होतं आपलं वाचन. जीवनातील रहस्य उलगडतो एक एक क्षण, क्षणाक्षणांची मालिका गुंफते मग सुंदर हार. क्षणाक्षणांची मालिका गुंफते मग सुंदर हार. कवी रवीची जोडी जीवनास आणते आकार. आकार म्हणजे स्वस्वरूप, आकार म्हणजे स्वस्वरूप, वाटत असतो आधार. कारण कविता विणत जगणं म्हणजे ध्वनीशिवाय ओंकार, ध्वनीशिवाय ओंकार. आता ही माझं काव्य होतं थोडं थोडं.
म्हणजे कधी कधी कवी लोकांबरोबर राहून आपल्याला थोडंसं सुचतं. ते थोडंसं सुचलेलं मी आता लिहिलेलं आहे. आणि असं जेव्हा आपण लिहितो, मोठमोठे कवी जरी ओळखले असले तरी बहिणाबाईंना जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा खरंच ग्रेट वाटतं की ह्या बाईला अशिक्षित कवी असं कवयित्री का म्हणत होते. खरं तर आमच्या दृष्टीने अ दर्जाची ती कवयित्री होती. आणि ती म्हणजे अर्थात बहिणाबाई. तिचं प्रसिद्ध काव्य आहे, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, राहुळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. पूर्ण म्हणायची जरूर नाही, शेवट तसा होता त्याचा, अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये, अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये, ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये. अशा चारोळ्यांच्यात पुढे मग कविता होतात. आणि पण चारोळ्यांची लोकप्रियता मिळवून दिली ती चंद्रशेखर गोखलेंनी. आणि टेक्निक समजावून दिलं ते आमचे कविवर्य पर्यंत जांभळेंनी. ते टेक्निक असं होतं बघा, कारण कोणतीही गोष्ट नाही तो प्रत्येक 4 ओळी तर कोणी लिहू शकतो, पण ते 4 ओळी प्रसिद्ध किंवा लोकप्रिय का होतात, टेक्निक असेल तर. आता सगळे मला वाटतं खानोलकर सर म्हणाले सगळे सिनियर मेंबर आहेत, त्याच्यामुळं काही उदाहरणार्थ चांगलं थोडंसं सांगू शकतो. ते 4 ओळीमध्ये काय असतं, पहिली ओळ विषय सांगते, दुसरी ओळ त्या विषयाचा विस्तार करते, तिसऱ्या ओळीचा वरच्या 2 ओळींशी काही संबंध नसतो, पण चौथी ओळ 4 ओळी पूर्ण करते. दिस इज द टेक्निक. आता उदाहरण म्हणून सांगतो बघा, आता सगळे सिनियर मेंबर म्हणून हे उदाहरण सांगतो. एका गावात 2 पोरी होत्या. विषय कळाला? एका गावात 2 पोरी होत्या. दुसरी ओळ, एक 18ची एक 20ची, विस्तार कळाला. तिसरी ओळ, पोलीस गोळ्यांनी माणसे मारतो. अरे पोरी कुडन पोलीस, काय काय चाललंय काय? तिथे 4 ओळी टेक्निक. एका गावात 2 पोरी होत्या, एक 18ची एक 20ची, पोलीस गोळ्यांनी माणसे मारतो, त्या डोळ्यांनी मारत होत्या, त्या डोळ्यांनी मारत होत्या. अशा हे जे टेक्निक सांगितलं, मी कॉलेजमधून पण जातो मराठीचा विषय असल्यावर, आवडीचा विषय असल्यामुळं, आणि मराठी मुलांना आवडावी म्हणून या गोष्टी सांगायला लागतात. म्हणून मी त्यांना एकदा सांगितलं हे टेक्निक वापरायचं रे, काय त्याच्यावर. तो 2-3 दिवसांनी त्यांनी फोन केला मला, म्हणजे काका जरा भेटायचं. म्हणलं काय रे, मी तुम्ही सांगितलं सर टेक्निक यूज केलं पण जमत नाही हो. म्हणलं काय झालं, काय केलं म्हणून सांग मला काय ते. मग तो त्यांनी एक हिंदी कुठेतरी ऐकलं होतं, त्यांनी त्याच्यावर काय केलं बघा. एक कॉलेज कुमार असं म्हणतो, पहिली ओळ, उसने जिस जिस जगह रखे कदम, उसने जिस जिस जगह रखे कदम. दुसरी ओळ, हमने वो जगह जगह चूम ली. बरोबर ना? उसने जिस जिस जगह रखे कदम, हमने वो जगह जगह चूम ली, कमबख्त घर आके कहती है. बरोबर. आता चुमली बिमली बोला, घर आके कहती है. आता म्हणे मला चौथी ओळ गडबड झाली. काय लिहिलं मग तू? उसने जिस जिस जगह रखे कदम, हमने वो जगह जगह चूम ली, कमबख्त घर आके कहती है, काकू तुमचा मुलगा माती खातो, तुमचा मुलगा माती खातो. चौथ्या ओळीची भाषा कमतरता वाचली आणि कामाला आली ती मातृभाषा, अर्थात मराठी. आणि याचा चांगला संदर्भ म्हणून तुम्हाला सांगतो, मराठीत जनाबाईला जनी म्हणतात आणि ख्रिश्चन मुलगी जेनिफरला जेनी म्हणतात. त्याच्यावरची 4 ओळी पहा. जनी असवा जेनी, जनी असवा जेनी, बाई ही बाईच असते. जनी असवा जेनी, बाई ही बाईच असते. देश असवा असो विदेश, जन्म देणारी ती आईच असते, जन्म देणारी ती आईच असते. अशा 4 ओळी असतात आणि मग त्याच्या पुढे काव्य होतात आणि तुम्हाला तुमचं मन लुभावतं आणि नेहमी नेहमी आध्यात्मिक काय ऐकायचं, नेहमी नेहमी पौराणिक काय ऐकायचं. म्हणून हा थोडासा विरंगुळा, म्हणून ह्या विरंगुळा केंद्रात मी आज हे सांगायचा धाडस करतोय. पण आपण काय करायचं, आपण टेक्निक मध्ये नाही जायचं, आपण फक्त आनंद घ्यायचा. चंद्रशेखर गोखलेंची 4 ओळी ऐकवतो तुम्हाला मी. टिकली बरी पडते तुझ्याकडे येताना, टिकली बरी पडते तुझ्याकडे येताना, विस्कटायची भीती नसते तुझ्याकडून जाताना. पण आमच्या पिढीचं काय होतं, आमच्या पिढीचं मात्र जरा वेगळं होतं. टिकलीपेक्षा मला जर कुंकू भारी आवडायचं, तू निघून गेल्यावर प्रीतीच्या खुणा अंगभर सोडून जायचं, अंगभर सोडून जायचं. पण असा टिकली शब्द आल्यावर मला एक किस्सा आठवतो. एक कपल्स पार्टी असते. कपल पार्टी म्हणजे कपल्स आर ओनली इन्व्हायटेड.
तर फक्त कपल पार्टीमध्ये एक फॉरेनर पण येतो, त्याला कळतं की कपल पार्टी आहे, तो येतो पाहायला. व्हॉट इज कपल पार्टी यू आर एन्जॉईंग. तर तो गमतीने येतो पाहायला. सगळे कपल कपल असतात आणि आपल्या सगळ्या लेडीज मस्तपैकी शालू बिलू टिळा बिळा छानपैकी असतात. तर त्याला कळत नाही की सगळ्या लेडीजच्या इथे काहीतरी लावलेलं आहे. हे विचारायचं कोणाला आणि काय म्हणून विचारायचं. तो एका स्त्रीच्या जवळ जातो, ते टिकलेला बोट लावतो, म्हणतो व्हॉट इज धिस. आपल्या बायकोच्या टिकलीला बोट लावल्यावर कोण गरम नाही होणार. तो माणूस एक खाडकन वाजवतो, धिस इज मी. ही जी टिकली आहे ना, धिस इज मी. हा म्हणतो यार हु इज दिस गाय. मग तुम्ही टिकलेलं बोट कोणाला लावलं, मला मारतोय कोण. तो जणच ओरडतो हु इज दिस गाय. असं म्हटल्या ती बाई खाडकन वाजवते, अरे तो माझा बैल आहे, मी गाय. तेव्हा टिकली बिकली हा जो प्रकार आहे हे सगळं सोडून द्यायचं आपण. आणि गंमत म्हणजे असं सांगितल्यावर मग लोकांना कळतं टिकलीला महत्व किती आहे. जरी तुम्ही फॉरेनला गेला तरी आपण सांगू शकतो हे माझं आहे, हे आमचं आहे, हे सांगायला लागतं. म्हणून असं कधी कधी आम्ही, मग मला रसिकांना दाद द्यायला आवडते. मग रसिकांची दाद ऐकल्यावर मला सहज म्हणून जातो, दाद देण्याचे तुम्हाला भान आहे, दाद देण्याचे तुम्हाला भान आहे, आज शब्दांची कसोटी छान आहे, वावगे बोलू नका अक्षरांनो, दानकारांचा शहाणा कान आहे, दानकारांचा शहाणा कान आहे. खानोलकर साहेब, अजून किती वेळ आहे अजून? एक लक्षात घ्या, इथे सगळे एन्जॉय करतायत, मी बाकीच्यांचे सगळ्या मोमेंट्स बघतोय आणि व्यवस्थित 35 मिनिटं किंवा जास्ती लागला तरी चालणार आहे. छान चाललाय कार्यक्रम आणि सगळे एन्जॉय करताय. ओके ओके, तरी चालतं. पण ही दाद असते ही मित्र लोक देत असतात आणि मैत्रीची दाद खरी दाद. तो आणि तिची मैत्री असेल ना तर ती खरी दाद असते. पण साथ नाही मिळाली ना तर काय गोष्ट बघा. एक व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी फेसबुकवर वाचलेली कविता आहे. हे मला वाटतं सगळे लोक पाहत असतील पण नीट लक्षात राहत नाही. आणि हे जेव्हा आम्ही एकत्र करून क्रीम म्हणून टाकतो ना तेव्हा तो लोकांना केक म्हणून आवडतं, दुसरं काही नाही. हे माझं काहीच नाही, हे सगळं तुमचंच आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं म्हणून हे परत एकदा अर्घ्य द्यायचा हा प्रकार आहे. ते एका बॉयफ्रेंडची दिवशी म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आलेली कविता होती. कवितेचं शीर्षक होतं एका सागराची कथा. एकदा काय झालं, सागराची कथा आहे बरं कविता. एकदा काय झालं, एक सरिता रागावली आणि आपल्या बॉयफ्रेंडला म्हणाली, एक सरिता रागवली आपल्या बॉयफ्रेंडला म्हणाली, हे रे काय सागर, मीच का म्हणून दरवेळी मीच का यायचं खाली डोंगरावरून. बरोबर की नाही. हे रे काय सागर, मीच का म्हणून दरवेळी मीच का यायचं खाली डोंगरावरून. आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी, आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी. दरी बघायची नाही, कडा बघायचा नाही, कशी सुसाट पळत येते मी. विरह व्याकुळ संगम असतो, कधी एकदा तुला गच्च मिठी मारेल, तुझ्यात हरवून जाईल. आणि तू वेडा तुझं लक्षच नसतं कधी, आणि तू वेडा तुझं लक्षच नसतं कधी. सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस, उसळतोस तिच्यासाठी. तुझ्यासाठी पाणी आणते मी पण तुला भरती येते तिच्यासाठी. मी नाही जा. शेवटी बाई ती सरिता ती रागवली, मी नाही जा, बोलणारच नाही आता, येणारही नाही. काठावरच्या लोकांना सांगून मोठं धरण बांधील, थांबून राहील तिथंच बघच म्हणून. सरिताच ती बोलल्याप्रमाणे वागली. सागर बिचारा तडफडला, आकसला, आतल्या आत झुरत गेला. शेवटी फुटला बाण त्याच्याही संयमाचा. उठला ताड, ओरडला दहाड, उफाळला वारा पिऊन लाटांचं तांडव घेऊन. उठला ताड, ओरडला दहाड, उफाळला वारा पिऊन लाटांचं तांडव घेऊन. सुटला सुसाट सरितेच्या दिशेने. लोक वेडे म्हणाले, सुनामी आली. असं जे आहे त्याच्यामुळे सगळं गडबड होते. कारण जेव्हा आम्ही अशा प्रेमाच्या गोष्टी करतो तेव्हा लोक असं म्हणतात, दामळे तुमचं वय काय, सांगताय काय. पण मी सांगतो, फक्त मीच नाही, कुसुमाग्रजांनी पण एकदा लिहिलं होतं. विवा शिरवाडकर कुसुमाग्रजांनी त्यांची जिंदा दिली पहा. असे व्यक्त झाल्या होत्या त्या कुसुमाग्रज. प्रसंग थोडा छोटासा होता. त्याच्यावर त्यांना एक तरुणी त्यांच्या पाया पडून गेली. त्याच्यानंतर ती गेल्या त्यांना सुचलेल्या ओळी आहेत, अक्षरशः शिरवाडकरांच्याच आहेत. मस्तक ठेवून गेलीस जेव्हा, औचित्य माझ्या पायावरती.
मस्तक ठेवून गेलीस जेव्हा औचित माझ्या पायावरती, या पायांना अदम्य इच्छा ओठ व्हायची झाली होती, ओठ व्हायची झाली होती. आणि कुसुमाग्रजांसारख्या ह्या भावना पाहिल्या की असं म्हणावंसं वाटतं. दिन में परिया क्यों आती है, दिन में परिया क्यों आती है, ऐसी घड़ियां क्यों आती है, बाहर किसका डर लगता है, चिड़िया घर में क्यों आती है, अपना घर आने के पहले इतनी गलियां क्यों आती है, आणि मग कोजागिरी का चांद पूछ रहा है, तालिया इतनी कम क्यों आती है. आणि हे जेव्हा आम्ही सिनियर लोकांना सांगतो तेव्हा गमतीने असं म्हणावं वाटतं की काही लोक सांगतात मला आधी प्रमोद देशपांडे यांची कविता माझ्या हाताला आली आणि फार छान वाटली. त्यांनी पूर्वी आणि आता किती फरक पडतोय हे सांगितलं. पूर्वी आणि आतामध्ये काय काय फरक आहे त्याच्यावर त्यांनी असं भाष्य केलं होतं. अहो वय झालं हो माझं आता, अहो वय झालं हो माझं आता, पूर्वीसारखं आता जमत नाही, वय झालं हो माझं आता, आता पूर्वीसारखं जमत नाही, मन जरी अजून तरुण असलं तरी शरीर साथ देत नाही. पूर्वी बरणीतल्या चकल्या चोरून घेताना आवाज एकदाही कधी झाला नाही, पूर्वी बरणीतल्या चकल्या चोरून घेताना आवाज एकदाही कधी झाला नाही. आता किती जोर लावला तरी बरणीचं घट्ट झाकण उघडत नाही, बरणीचं घट्ट झाकण उघडत नाही. पूर्वी गच्चीत वाळत घातलेल्या मसाला कैऱ्या खाल्लेल्या कोणालाच कधी कळल्या नाहीत. आता गच्चीत कशाला जाता आजोबा म्हणून नातू पाठ सोडत नाही. पूर्वी हळूच खोकून केलेल्या खुणा हिच्याशिवाय कधीच कोणाला कळल्या नाहीत. आता नको तेव्हा आलेला खोकला काही केलं तरी थांबत नाही. पूर्वी हळूच हिला चिमटा काढला तर कधीच ही माझ्यावर रागवली नाही, पूर्वी हळूच कधी हिला चिमटा काढला तर कधीच ही माझ्यावर रागवली नाही. आता चुकून धक्का लागला, आता चुकून धक्का लागला तर म्हणते नातवंड आली तरी सवय जात नाही, नातवंड आली तरी सवय जात नाही. आणि शेवट बघा किती छान आहे. 50 वर्ष थंड पाण्याने आंघोळ केली तरी, 50 वर्ष थंड पाण्याने आंघोळ केली तरी गुडघे कधी माझे दुखले नाही. आता गरम पाण्याने आंघोळ केली तरी नळ धरल्याशिवाय उठता येत नाही, नळ धरल्याशिवाय उठता येत नाही. शेवट बघा, अहो वय झालं माझं आता, त्यातलं एक अक्षरही खोटं नाही. प्रमोद देशपांडे म्हणतायत अहो वय झालं माझं आता, त्यातलं एक अक्षरही खोटं नाही. आता विडा आणि कात किती जमवला तरी पूर्वीसारखे ओठ रंगत नाहीत, पूर्वीसारखे ओठ रंगत नाहीत. पण याच भावना प्रेमाच्या भावना आहेत बघा, याच भावना आमच्या प्रसाद कुलकर्णी किती छान व्यक्त करतात. ते अशा सोप्या शब्दात व्यक्त करतात. म्हणून मी तुम्हाला म्हणालो होतो त्या दिवशी की पूर्वी कविता आवाज भाषा हा विषय होता. त्यात कवितेचा प्रश्न असायचा, त्यात 4 ओळी असायच्या कवितेच्या, फिल इन द ब्लँक्स, मग त्यातल्या मधले शब्द एवढ्यासाठी तो आम्ही बाकी ते, कारण काय होतं वृत्त वगैरे व्याकरण, त्याच्यामुळे ते कविता नकोच अशी वाटायची किंवा भाषाच नको अशी वाटायची. त्याच्यामुळं हल्ली जे सोपं करत चाललेलं आहे, 4 ओळ्या करत चाललेल्या आहे, त्याच्यामुळे लोकांना कवितेचे प्रोग्राम आवडतात, कविता आवडायला लागली. असं म्हटलं जातं की लोकांना मासे आवडतात पण माशांचा वास आवडत नाही, लोकांना मासे आवडतात लोकांचा मांस आवडत नाही, माशांचा वास आवडत नाही. लोकांना कविता आवडतात पण कविता सहवास आवडत नाही, कविता सहवास आवडत नाही. म्हणून मी आता ऑनलाईन आहे, लक्षात ठेवा. ओके. पण प्रसाद कुलकर्णी म्हणतात प्रेम देता आलं पाहिजे, प्रेम देता आलं पाहिजे, प्रेम घेता आलं पाहिजे. आयुष्य खरोखरच जगायचं असेल तर प्रेम भरभरून करता आलं पाहिजे. प्रेम देता आलं पाहिजे, प्रेम घेता आलं पाहिजे. आयुष्य खरोखर जगायचं असेल प्रेम भरभरून करता आलं पाहिजे. आईचं वात्सल्य प्रेम असतं, आईचं वात्सल्य प्रेम असतं, वडिलांचं रागावणं प्रेम असतं, भावाची दांडगाई प्रेम असतं, बहिणीची ओवाळणीचं प्रेमच असतं. मित्रांनी पाजलेली बियर प्रेम असतं आणि कोणी लाजून म्हणतं डिअर, ते तर झालं प्रेमच असतं, ते तर झालं प्रेमच असतं. पण म्हणून काय, प्रेम झेलता आलं पाहिजे, प्रेम पेलता आलं पाहिजे. प्रेम झेलता आलं पाहिजे, प्रेम पेलता आलं पाहिजे. प्रेम करण्याआधी फुलता आलं पाहिजे. प्रेम मंगल असतं, प्रेम पवित्र असतं. प्रेम मंगल असतं, प्रेम पवित्र असतं. प्रेम म्हणजे अशा वेळी श्रीरामाचं चरित्र. प्रेम खट्याळ असतं, प्रेम खट्याळ असतं, प्रेम व्याकुळ असतं. प्रेम म्हणजे कृष्णासाठी गजबजलेलं गोकुळ असतं. प्रेम जपता आलं पाहिजे, प्रेम जपता आलं पाहिजे, प्रेम जगता आलं पाहिजे. छाती ठोकपणे प्रेम सांगता आलं पाहिजे. म्हणून प्रेम देता आलं पाहिजे, प्रेम घेता आलं पाहिजे. आयुष्यभर आयुष्य खरोखर जगायचं, प्रेम भरभरून करता आलं पाहिजे. पण खरंच असं करता येतं का आणि कसं घडतं ते? एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे. समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे. मान अपमान प्रेमात काहीच नसतं. आपलं हृदय समोरच्यांच्या हृदयात साठवता आलं पाहिजे. म्हणजे कसं, कठीण आहे ते सोपं करावं, जे सोपं आहे ते सहज करावं.
जे सहज आहे ते सुंदर करावं, आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावं, मनापासून प्रेम करावं. जरा शॉर्ट घेतो जरा, म्हणजे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. कारण काय, जसं प्रेमाचा जेव्हा विषय निघतो तेव्हा मगाशी मी तुम्हाला फोटो दाखवला महेश केळुसकरांचा, त्यानंतर त्याच्यावर एक छानसं काव्य होतं. डॉक्टर महेश केळुसकर नॉर्मली काही लोक त्यांच्या एखाद्या कवितेमुळे फेमस असतात, ते फमू शिंदे आईच्या कवितेमुळे. तसं डॉक्टर महेश केळुसकर त्यांची खास कविता होती झिंझिनाट. त्यांनी शब्द वापरला होता झिंझिनाट. झिंझिनाट शब्द कशासाठी वापरला होता तर त्यांनी असा उल्लेख केला होता, ते कवितेच्या आधी जे काय बोलतात त्याच्यावर सांगतात ते, जेव्हा तरुण तरुणी प्रथम भेटतात आणि एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा जो स्पार्क त्यांच्या दोघांच्या अंगामध्ये येतो त्याला त्यांनी शब्द दिलाय झिंझिनाट. तेव्हा ते महेश केळुसकर असं म्हणतात, पहिल्या प्रेमाचा पहिला स्पर्श म्हणजे कसं, तर तो ढग आणि ती धरती एकमेकांना भेटायची अनावर ओढ, ओढ इतकी तीव्र की निर्माण ते वीज, होतो तो लखलखाट, आणि प्रियकर प्रेयसीच्या स्पर्श भेट म्हणजे केळुसकरांचा झिंझिनाट. त्यांनी असं लिहिलं होतं. गाव गाव कसं टेकडीवर असतं आणि पाण्याचा स्रोत, म्हणजे टेकडीवरून खाली येऊन पाण्याचा स्रोत किंवा ओढा किंवा नाला बिला तिथं पाणी असतं, म्हणून गावचे लोक वरून खाली येतात, आणि वरून जे खाली येतात त्या रस्त्याला म्हणतात पानंदी. भरपूर पानंदी झाडी तिथं असतात, झाडीतून यायचं त्याला पानंदी म्हणतात. पण पानंदीचा आणखी एक चांगला उपयोग असा होतो, संध्याकाळ झाली की तिथे थोडा अंधार असतो. कुणी ते विचारलं कुठे चालला तर आपण म्हणू शकतो पानंदीकडे चाललाय. तशी ती तरुणी पण म्हणते कुठे चाललीस, ते म्हणजे पानंदीकडे चालली. आता दोघांना भेटायचा तो एक चांगला टाइम असतो, कारण कोणी विचारच नाही, गावची घटना आहे का. म्हणून त्यांनी असं लिहिलं होतं, पानदिन भेटलास अंगात खेटलंस काळोख किनार. मालवणी आहे. पानदिन भेटलंस कारण मालवणीचं काय असतं म्हणजे बा, मालवणी कशी थोडी वेगळी आहे. म्हणजे आपण म्हणतो घोडा, आपण म्हणतो घोडा धावतो, मालवणीवाला काय म्हणेल घोडो धावता. काना मात्र इकडे तिकडे, मालवणी तीच आहे. म्हणून केळुसकर म्हणतात, पानदिन भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनार, हातात हात धरला अकस्मात झालं झिंझिनाट झिंझिनाट झिंझिनाट. त्या गावचं असं आहे, तो जो रस्ता असतो पानंदी तिथे भरपूर पानं पडलेली असतात आणि त्याला म्हणतात पतेरो. आणि तिथे काय असतं, भरपूर पातळ पातळ पडलेला असतो, त्याच्यातून जो तिकडे काय म्हणतात त्याला छोटीशी छोटा साप असतो तो असा जातो, त्याला म्हणतात फुरसा. छोटा साप जास्तीत जास्त नाही पण निघून जातो तो, कारण तो शब्द झिंझिनाटमध्ये आला म्हणून. पतेरो सहसा पायाबुडी फुरसा मारत होता मनात उडी, चालता चालता तू कुजबुजलं हीच माझ्या घराची जवळची वाट, आता हात धरला अकस्मात झालं झिंझिनाट झिंझिनाट झिंझिनाट. काय बोलत होतो आणि खै चालत होतो कुणास ठाऊक, काय बोलत होतो आणि खै चालत होतो कुणास ठाऊक, तुझ्या वाटेत पिरल्या आंबा फणसाचं घमघमाट, आता हात धरला अकस्मात झालं झिंझिनाट झिंझिनाट झिंझिनाट. अशा वेळेला कोणतरी म्हातारा माणूस एकटा, तो म्हाताराच असतो ना, एकटाच राहिला, पण तो बॅटरी घेऊन येतो, त्याला रस्ता माहित नसतो, ढग पडला वगैरे म्हणून. अशा वेळेस कोणतरी म्हातारा माणूस आला, त्याच्यावर केळुसकरांचं वाक्य असं आहे, तुझ्या लांबसून बॅटरी येऊ लागली जवळ, लांबसून बॅटरी येऊ लागली जवळ, तू मला खसकन वडलंस, माझं काळी झाडझाड धडधाड, तुझं मात्र धानच भणात, आता हात धरला अकस्मात झाला झिंझिनाट झिंझिनाट झिंझिनाट. शेवट फार छान आहे, तुझ्या मागसून खूप जण भेटली, तुझ्या मागसून खूप जण भेटली अंगात खेटली पण नाही पटली, तुझ्या मागसून खूप जण भेटली अंगात खेटली पण नाही पटली, माझ्या कानात तुझ्या कांकण असो पहिलं वहिलं किनकिनाट, हातात हात धरला अकस्मात झालं झिंझिनाट झिंझिनाट झिंझिनाट. असं जरी असलं तरी पाडगावकरांचं भाष्य त्याच्यावर फार छान होतं. ते म्हणतात, गाण्याला शब्दांना सूर द्यायला आम्हाला शिकवलं ते म्हणजे कविवर मंगेश पाडगावकरांनी. पाडगावकरांचं भाष्य पहा, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठावर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठावर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. आणि म्हणून ते म्हणतात, फुलपाखरू झालं की फुल नसतं आपलं, तसंच कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं ते नसतं आपलं. थोडा एंडकडे येतो मी, म्हणजे जास्ती त्रास होणार नाही. कारण काय जेवढं बोलू तेवढं कमी, माझा कमीत कमी 2 तास माझा कार्यक्रम असतो, पण आज शॉर्ट म्हणून करायला हरकत नाही. आता कधी कधी हा प्रकार होतो की मी जरा मध्ये बोलतो, मग तुम्ही कार्यक्रम चा शेवट घ्या. आणि कार्यक्रम झाल्यानंतर अपर्णाताई बोलतील आणि त्याच्यानंतर मग आपण सगळ्यांची एकमेकांची भेट करून देऊ. आता
आपल्या दीपक साहेब जांभळेंनी जे सांगितलं की हा 2 तासाचा कार्यक्रम ते बापलेक म्हणून जेव्हा करतात, म्हणजे दर्शनाताई जांभळेंबरोबर, तर तो लोक अशी खिळून ऐकतात. आणि त्यांची जी मुलगी आहे दर्शना जांभळे, यांना एवढा आत्मविश्वास आहे की मगासपासून आपण काही गोष्टी प्रेम किंवा आई हे जे भाग ऐकले तेव्हा अश्रू समोरच्यांच्या डोळ्यात आले पाहिजेत. आणि आज मी आपल्याही ऑडियन्स मध्ये त्यावेळेला अश्रू बघितले. तर एवढं तुम्ही नॉनस्टॉप जे हे करताय मगासपासून, आणि खरंच खूप कौतुक आहे, खूप क्षमता आहेत तुमच्यात. आणि त्याला आधी सलाम, आणि त्याच्यात तुम्हाला अर्ध मिनिट आराम मिळावा म्हणून मी मध्ये बोललो. आणि दिलीपराव, तुम्ही पुढचा कार्यक्रम करा. या काही गोष्टी तुम्हाला उद्धृत करायला लागतील, कारण हे सगळं आम्हाला आमच्या राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझरने दिलेलं आहे. जे जिथं कमर्शियल होते आम्ही, आता अग्निहोत्री पण आहे, त्याला माहिती आहे सगळं की हे जे अंगभूत जे कला होत्या ह्या डेव्हलप करायचं काम आमच्या कंपनीने भरपूर केलं. आम्ही कामं केली नाही असं नाही, की ह्या कला डेव्हलप करण्याचं काम त्यांनी आम्हाला भरपूर दिलं, त्याच्यामुळे आम्ही बोलतोय सगळं वगैरे. आता कवितेच्या दुसऱ्या प्रकाराकडे आपण येऊया. त्याच्यावर पण मी छानसं नेहमी सांगत असतो. गझल हा जो प्रकार आहे, आणि कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त सांगणं हे गझलकाराला समजतं. पूर्ण कविता ऐकायची जरूर नाही लागत, कारण काल असंच जस्ट एक ऐकलं मी, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त सांगणं याला कवितेत शेर म्हणतात. 2 ओळींचा असतो तो शेर, पण कमीत कमी किती शब्द असावे तो, असं मी आमचा एकदा शायराला भिडलो एकदा. तर काल का परवा व्हॉट्सअपवर कोणीतरी टाकलं होतं, एक नेता को साफ दसा, पहिली ओळ. 2 ओळी शेर तुम्हाला समजला पाहिजे बघा. पहिली ओळ सांगतो, एक नेता को साफ दसा. दुसरी ओळ, नेता मजे में साफ चल बसा. नेता काय चीज असते हे तुम्हाला कळावं म्हणून हे सांगितलं. आणि मी कधी कधी मला थोडा भाग्यशाली समजतो की असे मोठमोठे लोक मला जवळ उभे करतात. हे माझं मत, मला फार भाग्य वाटतं. काहीतरी पुण्य असलं पाहिजे. तसेच आमचे नवी मुंबईला एक जाफर राजा म्हणून होते, त्यांचं 2 व्हीलर स्पेअर पार्टचं दुकान होतं. पण हा माणूस शायर होता, आणि त्याची शायरी माझ्याबरोबर असल्यामुळं मी दररोज जाऊन त्यांना भेटायचो. जाफर राजा साहब क्या आज का क्या, आज का क्या. मग ते उर्दूमध्ये लिहायचे, मला ऐकवायचे, मी हिंदीत लिहून घ्यायचो. नंतर मी त्यांचं पुस्तक छापलं, आणि त्याचं नाव होतं दुसरा मै. तो माणूस पण तरी छान असावा बघा. गेले बिचारे. जी अर्पण पत्रिका असतात त्या अर्पण पत्रिकेवर त्यांनी लिहिलं होतं. नॉर्मली अर्पण पत्रिका कोणातरी अर्पण करतात, तर त्यांना म्हणलं, राजा साहब कुछ अच्छा लिखो. ते बोले, आप देखो तो सही. त्यांनी अर्पण पत्रिकेवर काय लिहिलं, उन अपनों के नाम जो अपने नहीं थे. अर्पण पत्रिका कोणाला, उन अपनों के नाम जो अपने नहीं थे. अरे क्या आहे. आणि असे जाफर राजा. कारण मी जेव्हा त्यांना चारोळ्या वगैरे ऐकायचो ना, तेव्हा ते बऱ्याच वेळा शांत बसून ऐकायचे. शेवटी त्यांच्यातला कवी थोडा गप्प बसणार. मग त्यांना जांभळे साहब चारोळी क्या सुनाते है ना, गुलजार को कभी सुना आपने, एक बार गुलजार को सुनिए. मग असं म्हटलं, मग आपलाही थोडा किडा लागतोच आपल्याला. मग मी शोधलं गुलजार. गुलजारचं नाव फार फेमस आहे आपल्या चित्रपट सृष्टीमध्ये, त्यांची गाणी भरपूर आहेत. गुलजार साहित्य याच्यामध्ये त्रिवेणीसाठी प्रसिद्ध आहे. गुलजार त्रिवेणीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांची त्रिवेणी असते, 3 ओळीची कविता त्रिवेणी. आणि गुलजार साहित्यामध्ये फेमस आहे त्रिवेणीसाठी. तर मी त्यांना गुलजारचा अभ्यास केला, त्यांना गुलजारचं ऐकवलं. म्हणलं काय, आणि त्या त्रिवेणीचं पण एक टेक्निक असतं. पहिल्या 2 ओळी तुम्हाला एकदम साध्या वाटतील, तिसरी ओळ कशी त्रिवेणी पूर्ण करते. गुलजारने एकदा लिहिलं होतं, पहिली ओळ, जिंदगी समझने के लिए, पहिली ओळ. दुसरी ओळ, जिंदा रहना बहुत जरूरी है. पहिली ओळ होती, जिंदगी समझने के लिए जिंदा रहना बहुत जरूरी है. आपण असा विचार करू, अरे आम्ही ऐकतो म्हणून काही ऐकवता काय. तिसरी ओळ जिथं गुलजार स्टँड होता, जिंदगी समझने के लिए जिंदा रहना बहुत जरूरी है. तिसरी ओळ गुलजार लिहून जातो, आज तक कोई रहा तो नहीं, किसको समझ में आई जिंदगी. म्हणून गुलजार ग्रेट. तर हे मी जेव्हा आमच्या जाफर राजांना ऐकवलं, ते बोले, जांभळे साहेब, त्यांना एक आश्चर्य वाटायचं, केमिकल इंडस्ट्रीतला काम माणूस साहित्य काय पुढे घुसलाय. म्हणून ते कधी कधी मला जांभळे साहेब म्हणायचे. ते म्हणायचे,
आपने तीन गुलजार जी का 3 लाइन सुना, 2 लाइन में बोलू? अरे बोला इरशाद जाफर राजा असं म्हणाले, शायद मुझे जीने का सलीका नहीं. 2 ओळीत बघा किती छान सांगितले. शायद मुझे जीने का सलीका नहीं, वरना इतनी बुरी चीज दुनिया नहीं. हे असं याला म्हणतात गझल. आणि हे कवितेमुळे आयुष्य फुल पण होतं आणि फील पण व्हायला लागतं. कविता जगत असताना त्याचं गाणं कधी होतं कळत नाही. गाण्यातला एक प्रकार गझल संपायला लागला आणि उमजायला लागला. रवी वाडकर एक निवेदक आहे, ते असं म्हणतात, गझल म्हणजे हिरवं कंच पान आहे. हिरवा कलरचे जे शेड आहेत त्यातली हिरवा कंच आहे. बहुतेक बघा सगळ्या स्त्रियांना तो आवडतो. हिरवं कंच चालू पाहिजे. गझल म्हणजे हिरवं कंच पान आहे. गझल म्हणजे काळोखी खान असते. गझल म्हणजे हिरवं कंच पान असते. गझल म्हणजे काळोखी खान असते. गझल म्हणजे मोरपिशी रान असते. गझल म्हणजे काळजाला भिडणारी जगजीत सिंगची तान असते. गझल असतो सुगंध, दरवळत जावा हळूवार मंद मंद. गझल म्हणजे भावभावनांचा धोका असतो, तुमच्याच काळजाचा चुकलेला ठोका असतो. गझल म्हणजे भावभावनेचा धोका असतो, तुमच्याच काळजाचा चुकलेला ठोका असतो. गझल म्हणजे तिला व्यक्त करण्याचा मोका असतो आणि तिने नकार दिला तर आयुष्यभर धोका असतो. आणि तिने होकार दिला तर असे कार्यक्रम घडतात, आपण एकमेकांशी बोलू शकतो. आणि अशी मोकळी दाद देणं हे सर्वांना जमतं असं नाही. म्हणून गझल सम्राट सुरेश भटांनी एका ठिकाणी लिहिलं होतं, हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. ऐक तू जरा, सोड मोह स्वप्नांचा, आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही. पण शायरी आणि काव्य याच्यामध्ये फरक काय हे थोडंसं मला समजून सांगावं असं वाटतं. एक 5-10 मिनिटं घेऊया आणि मग बंद करू आपण. मला वाटतं यांचं काव्य होतं बघा, कोणाचं, मोहन वाटवेंचं. कसा ग बाई केला कुणी ग बाई केला, राधे तुझा सैल आंबाडा, हे काव्य होतं. कसा ग बाई केला कुणी ग बाई केला, राधे तुझा सैल आंबाडा. आता आंबाडा शब्द एक्सप्लेन करायला लागेल. पटेल आंबाडा. कारण हे शायरी लोकांचं आणखी वैशिष्ट्य असतं. जसं आमचे सदानंद दबीर म्हणतात, हा खेळ मांडणारा अगदी खुळा नसावा. आपण का बोलतोय एवढं? हा खेळ मांडणारा अगदी खुळा नसावा, खेळात यारो काही अर्थही असावा. हा खेळ मांडणारा अगदी खुळा नसावा, खेळात यारो काही अर्थही असावा. मृत्यू समोर आम्ही हरणारे खरे पण, मृत्यू समोर आम्ही हरणारे खरे पण, खेळात यार काही आनंदही असावा, आनंदही असावा. आणि ते आनंद द्यायचं काम हे शायरी करतात असं मला वाटतं. म्हणून माझा जास्ती शायरांशी संबंध येतो. म्हणून मग काव्य माधवराव वाटवेंचं काव्य सांगितलं तुम्हाला, कसा ग बाई केला कुणी ग बाई केला, राधे तुझा सैल आंबाडा, हे काव्य होतं. तेव्हा भाऊसाहेब पाटणकर शायर ते म्हणाले, हे काव्य आहे, हे शायरी सांगू का? म्हणजे सांगा ना. अरे वा, का सांगा ना. मग भाऊसाहेब पाटणकर म्हणतात, सांग वा सांगू नको सारे आम्हा समजते, सांग वा सांगू नको सारे आम्हा समजते. केस सैल होण्यासाठी काही और व्हावे लागते, काही और व्हावे लागते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी समजून जातात. आणि गझलमध्ये सांगायचं झालं तर एक सदानंद डबेरांची एक छानशी गझल आहे आणि त्याच्यानंतर मी माझी एक कविता सादर करून मग थांबतो मी. सदानंद डबेरांची गझल अशी आहे, दूर तिथे घन बरसे हलकासा. कवी लोकांचं काय असतं बघा, जे तुम्हाला नसलेलं दाखवतात, जे न देखे रवी वगैरे, तो नंतरचा प्रश्न. दूर तिथे घन बरसे हलकासा, मंद मंद गंध इथे हलकासा. जीवाचे जीवलग हे जमलेले, जीवाचे, हे सगळं मंडळ जमलंय तुमचं. जीवाचे जीवलग हे जमलेले, सांग वेळ अन मनही भरलेले. मैफिलीत रंग चढे हलकासा, दूर तिथे घन बरसे हलकासा. भेट तुझी माझी ती घडलेली, नजरेला नजर जरा भिडलेली. गालावर रंग तुझ्या हलकासा, दूर तिथे घन बरसे हलकासा. दूर तिथे, ओ दूर तिथे, ओ दूर तिथे घन बरसे हलकासा, मंद मंद गंध हलकासा. आणि असं. आणि खास खानोलकरांसाठी मला एंडला माझी छानशी कविता सुचवायची वाटते तुम्हाला. होय. तर तुम्ही लोक जे करताय, तुम्ही जे कष्ट घेतायत ना, त्याच्यासाठी काहीतरी प्रेरणा लागते, आतून स्वतःतून यायला लागतं त्याच्यात. आणि म्हणून मला त्या कविता असं म्हणावंच वाटलं. आणि ही कविता मी जेव्हा कॉलेजमध्ये सांगतो, ती कविता कोणाला सुचू शकते याच्यावरची कविता आहे.
कोणाला सुचते कविता? कविता का आवडते त्याला 100% सुचणार कविता, म्हणून ही कविता आहे. मनगटात असेल ताकद आणि प्रखर असेल इच्छा, मनगटात असेल ताकद आणि प्रखर असेल इच्छा, निर्माण जे कराल ते निश्चित असेल भव्य. तुमच्या विरंगुळा केंद्रातर्फे तुम्ही बरेच आश्रम विश्रम चालवताय. खरंच एक तुमच्या मनगटात इच्छा आहे आणि प्रेरणा आहे तुम्हाला. मनगटात असेल ताकद आणि प्रखर असेल इच्छा, निर्माण जे कराल ते निश्चित असेल भव्य. मनात असतील शब्द, रक्तात असेल प्रतिभा, होईल जे निर्माण ते असेल काव्य. निर्मितीचा आनंद म्हणजे आपल्या मनाची आर्तता. निर्मितीचा आनंद म्हणजे आपल्या मनाची आर्तता. जेव्हा मन उतरतं कागदावर त्याचीच होते कविता. मनाला बंधन नको असते, मनाला बंधन नको असते, शब्दांना कोंदण हवे असते. शब्द मनाच्या शिंपल्यात त्या मोत्यांचीच कविता होते. मोत्यांचा हार करताना एखादा मोती निखळतो, मोत्यांचा हार करताना एखादा मोती निखळतो. उगीच नाही लिहिता लिहिता गालावर अश्रू उघळतो. अश्रू म्हणजे शब्द, अश्रू म्हणजेही शब्द, अक्षरांशिवाय बोलणारे. ते वाचायला लागतं मन गाभाऱ्यात जाणारे. गाभाऱ्यातील गारवा मनाला शांती देतो, गाभाऱ्यातील गारवा मनाला शांती देतो. कवितेतला एक विचार जगणं शिकवतो. आयुष्य म्हणजे नव्हे जगणं, आयुष्य म्हणजे नव्हे जगणं, ते उपभोगता आलं पाहिजे. कविता करता नाही आली तरी दाद देता आली पाहिजे, दाद देता आली पाहिजे. दाद देता देता तुम्ही वाजवाल टाळी, दाद देता देता तुम्ही वाजवाल टाळी. मनापासून सांगतो, तुम्हालाही सुचतील ओळी, तुम्हालाही सुचतील ओळी, तुम्हालाही सुचतील ओळी. वा वा वा. आणि शेवट करताना परत मला या गझलकारांचा मदत घेतो. दत्ता हलसगीकर एक चांगले गझलकार होते आणि त्यांनी असं लिहिलं होतं, ज्यांच्या अंगणात झुकले ढग, ज्यांच्या अंगणात झुकले ढग, त्यांनी एक पाण्याची ओंदळ द्यावी. तुमच्याकडे ढग आले हो, आम्हाला फक्त पाण्याची ओंदळ पाहिजे. ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी एक पाण्याची ओंदळ द्यावी. ज्यांच्या अंगणात ज्यांची बाग फुलून आली, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी. ज्यांच्या गळ्यात सूर आले, अशोकराव, ज्यांच्या गळ्यात सूर आले त्यांनी 2 गाणी द्यावी. आणि आमचा कार्यक्रम आवडला असेल तर आपण आपल्या घरच्या घरी एक टाळी द्यावी, टाळी द्यावी. धन्यवाद. आपण ऐकून घेतलं, फार फार आभार. आणि फार फार आनंद वाटला की तुम्ही लोक फार मोठं काम करताय. एकदा समक्ष डोंबिवलीला येऊन तुमचं दर्शन घ्यायची फार इच्छा आहे. आता इथंच थांबतो. नमस्कार. खूप आवडेल, खूप आवडेल. अपर्णाताई अनम्यूट करा. खर तर आज आवाजाने असहकार पुकारला, त्याच्यामुळे मी काहीच बोलणार नव्हते. पण इतकं तुमचं छान झालं बघून मला बोलल्याशिवाय राहत नाहीये. दिलीपजी, मी तुमच्याविषयी एवढंच म्हणेन, तुमच्या शब्दांना माणुसकीचा गंध आहे. आत्मानुभवाच्या रंगात रंगलेले आणि आत्मानुभवाच्या रंगात रंगलेले आणि आत्मानंदात मग्न असलेलं तुमचं हे कवी मन आहे. कारण मनाची ओंजळ करून तुमचे क्षण आम्ही टिपले. भाषेतील सर्व रस जिथे परम उत्कर्षाने प्रगटतात ते साहित्य हे समर्थ असतं. आणि ह्याच समर्थ साहित्याची कविता तितक्याच सामर्थ्याने रसिक मनाने गाऊन अर्थ सांगून शेरो शायरीसह सादर केली. वाचन लिखाणाच्या माध्यमातून संस्कृतीने तुम्हाला एक वेगळीच उंची दिलेली आहे. आता आपल्या आजच्या कार्यक्रमाविषयी दिलासाची आस असलेला दिलासा, आणि आताच तुम्ही एक कविता एक छान दिलासावर तयार केली, त्यामुळे मी तुमच्या पुढे नतमस्तक होते. संस्कार आणि संस्काराची शिजोरी किंवा संस्कार आणि संस्कारांची जोडलेला कार्यक्रम. शब्द फुलांचा गुच्छ म्हणजेच कवी. बासरीचे वैशिष्ट्य प्रेम, नाती, त्यागाची मूर्ती आई, ती गेली तेव्हा, असे असंख्य तुम्ही वेगवेगळ्या कविता आम्हाला आमच्या पुढे सादर केल्यात. अक्षरांची ओळख असणाऱ्या, आईला भाजी समजू नका हे समजावून सांगणारे शिक्षकही होते. जाणकार पिढी आता तयार होत आहे, ही एक सकारात्मकता तुम्ही आमच्या पुढे आम्हाला सांगितली. हे महत्वाचे तुम्ही अधोरेखित केले, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही वृद्ध शरीराने झालात पण मनाने तरुण आहात. तुम्ही मनोयुवा आहात. कवींच्या मनात विचारांच्या कोलाहलाचे विद्यापीठ असते. ते अमूर्त स्वरूपात असते. ते मूर्त स्वरूपात प्रगटलेले तुम्ही आम्हाला सांगितले. तेव्हा प्रगल्भ आणि अनुभव सिद्ध ज्ञानाची आम्हाला प्रचिती आली.
प्रेम, प्रेमाची महती हे सर्व सांगताना तुमची ऊर्जा, तुमचे चैतन्य, तुमचा जोश, तुमचा हसरा चेहरा हे सांगताना जी क्षमता हे सर्व पाहून आम्ही दिपून गेलो. तुमचे अमूल्य क्षण तुम्ही आम्हाला दिलेत, आमची संध्याकाळ प्रकाशमय केलीत, अमृतानुभव तुम्ही आम्हाला दिलेत आणि ही संध्याकाळ तुम्ही आमची भारून टाकलीत. अविस्मरणीय अशी संध्याकाळ तुम्ही केलीत. अशीच ही मर्मबंधातली ठेव आम्ही आयुष्यभर जपून ठेवू. आणि तुमचे तर आभार आहेतच, पण अशोक देशपांडे यांनी तुमचं नाव सांगितलं त्याच्यामुळे अशोक देशपांडे यांचे मी आभार मानते आणि आता इथेच थांबते. धन्यवाद. नमस्कार.